नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत ब्रेकफास्ट रेसिपी किंवा तुम्ही याला इव्हनिंग स्नॅक्सही म्हणू शकता। ती म्हणजे ब्रेड पकोडा। त्यासाठी मी अर्धा किलो आलू उकडून घेतलेले आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, ब्रेड घेतलेला आहे आणि बेसन घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला आलूची भाजी करून घ्यायची आहे। आता भाजी बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे। यामध्ये टाकत आहे मी मोहरी, सोबतच यामध्ये टाकत आहे मी थोडंसं जिरं आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। सोबतच यामध्ये घालत आहोत आपण आता हिरवी मिरची, ती सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे। आता यामध्ये घालूया आपण अर्धा चमचा हळद, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये घालत आहे मी चवीपुरतं मीठ, 1 ते 1.5 चमचा मी मीठ घालत आहे। ते सुद्धा इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्या स्टेजला मी यामध्ये घालत आहे आपण उकडून घेतलेला बटाटा। बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घेतला आहे मी, तो आता सगळा यामध्ये मी घालत आहे। आणि हे सगळं साहित्य आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली आता बटाट्याची भाजी आपली तयार आहे। आता इथे मी गॅस बंद करत आहे। भाजी थंड होईपर्यंत आपण आता बेसन भिजवून घेऊया। आता एका बाउलमध्ये आपण बेसन घेऊया। या बेसनामध्ये मी थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकत आहे। ओवा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। सोबतच यामध्ये टाकत आहे मी अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा लाल तिखट आणि थोडीशी धनेपूड आणि सोबतच थोडंसं जिरंसुद्धा इथे मी घालत आहे। सोबतच यामध्ये टाकत आहे मी थोडासा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ। हे सगळं साहित्य इथं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये घालत आहे मी पाणी। बेसन आपल्याला जास्त पातळ नाही करायचे, थोडंसं घट्टसरच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला, पाणी जास्त झालं नाही पाहिजे। पहा, बेसनाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते। जास्त पातळी बेसन आपण केलेले नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे। आता ह्या स्टेजला मी इथे थोडासा रवा टाकत आहे। साधारणतः 1 ते 2 चमचे आपण रवा टाकत आहोत आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रव्यामुळे जे वरचं टेक्स्चर आहे ब्रेड पकोड्याचं आपलं, ते एकदम असं क्रिस्पी येतं। त्याच्यामुळे रवा थोडासा यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे। सुरुवातीला साहित्यामध्ये मला दाखवायचं राहून गेलं आहे, म्हणून हे मी आता तुम्हाला दाखवत आहे। आता आपलं बेसनाचं बॅटर तयार आहे। आपण आता ब्रेडला आपली आलूची भाजी लावून घेऊया। पहा, इथे मी ब्रेड घेतलेला आहे, त्यावरती आता आपण तयार केलेली भाजी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। ती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भाजी आपल्याला इथे स्प्रेड करून घ्यायची आहे आणि त्यावरून अजून एक ब्रेड आपल्याला इथे त्यावरती दाबून ठेवायचं आहे। आता हे ब्रेड आपण ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेऊया। तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतं त्या शेपमध्ये तुम्ही ते कट करून घ्या। पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला सगळे ब्रेड भाजी घालून तयार करून घ्यायचे आहेत। पहा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे ब्रेडचे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत पकोड्यांसाठी। पहा, किती सुंदर असं टेक्स्चर दिसतंय। आता आपण याला बेसनामध्ये डीप करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। एका साईडला मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच। आता हे पकोडे आपल्याला बेसनामध्ये असे डीप करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा वडा यामध्ये घालत आहे। हे आता आपण तळून घेऊया। पहा, इथे माझ्या गॅसची फ्लेम खूप जास्त हाय पण नाही आणि खूप लो पण नाही आहे, मीडियम
आचेवर आपण हे तळून घेत आहोत. खालच्या साईडनं ते व्यवस्थित झालेले दिसत आहेत. आता आपण याला पलटी मारून घेऊया. पकोड्याला इथं आपण पलटी मारून घेतलेली आहे. दोन्ही साईडनी हे व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण बाकी वडेसुद्धा तळून घेऊया. हे दुसरे पकोडे मी तळायला टाकलेले आहेत. तर तयार आहे आपला ब्रेड पकोडा. पहा, एक पकोडा इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी असे लागतात. तुम्हाला ही माझी ब्रेड पकोड्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.